स्टार पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर. स्टार दिनांक 21 मे 2026. स्टार विशेष पथकाची गांधी मार्केट परिसरात कारवाई. 1,02,920 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त. स्टार लातूर शहरामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेख आयूब यांना गांधी चौक पोलीस स्टेशनच्या अंमलदारासह संयुक्तरित्या धाक कारवाई करत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित माल जप्त केला आहे. दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील गांधी मार्केट परिसरात मध्यमवर्ती बसस्थानकाच्या मागील बाजूस पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाला गुप्त बातमीदारामार्फत गांधी मार्केट येथील पारस कन्फेशनरी या दुकानात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे विशेष पथकाने तात्काळ संबंधित दुकानावर छापा टाकला. कारवाई दरम्यान दुकानात उपस्थित असलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने आपले नाव 1. गौसोदीन हुसेन पठाण, वय 23 वर्षे, रा. मळवटी रोड, सकपाळ नगर, लातूर असे सांगितले. दुकानातील पोत्यांची व साहित्याची झडती घेतली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले विविध प्रकारचे गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. त्यामध्ये विविध प्रकारच्या प्रतिबंधित मालाचा समावेश असून एकूण 1,02,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी गौसोदीन हुसेन पठाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम 59 अन्वये गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदर उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आयूब शेख, पोलीस अंमलदार युसुफ शेख, रामरी भोसले, यशवंत घुगे, पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलीस अंमलदार शाहू बनसोडे यांच्या विशेष पथकाने संयुक्तरित्या यशस्वीरित्या पार पाडली.